विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हे मोठ्या प्रमाणावर करून टप्प्याटप्प्याने आमच्या शेतकऱ्यांना देखील दिवसा कशी वीज मिळेल अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे। आता नवीन धोरण आणताना पण हे जे काही साखर कारखाने आहेत त्याचे वेअर हाऊस असतात, म्हणजे साखर ठेवायची गोडाऊन असतात, त्या गोडाऊनवर पण आम्ही एक योजना आणतोय की तुम्ही तिथं सोलर पॅनल बसवावेत आणि त्याच्यातनं वीज निर्मिती करावी। जसं तुमच्या बगॅसपासून आज आपण वीज निर्मिती करतोय तशा पद्धतीनं ते देखील आपलं काम चाललेलं आहे। अशा अनेक बाबी तुम्ही केलेल्या ऊसातनं आम्ही इथेनॉल तयार करतोय, तेही काम आपलं चाललेलं आहे। अशा बऱ्याच काही गोष्टी केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या मदतीनं मित्रांनो आपल्या चाललेल्या आहेत। ह्या गोष्टीची जाणीव पण आपण ठेवा। मगाशी आप्पांनी बोलताना नेमकं मर्मावर बोट ठेवलं, एक म्हणजे कांद्याचा भाव आणि दुसरं म्हणजे आपल्या दुधाच्या संदर्भातला प्रश्न। काही खासगी डेअरीवाले पण आहेत। मध्ये मी हे अनेक वर्ष सगळे आम्ही प्रयत्न करत होतो। कात्रज डेअरीतली बरीचशी जागा ही शासनाची होती, ती आपल्याला मिळणं क्रमप्राप्त होतं। आता ते इतकं अवघड काम होतं की आजच्या बाजारभावाप्रमाणे त्या जागेची किंमत होती 400 कोटी। किती? 400 कोटी। आणि आपण केवढ्याला दिली? किती किती पैसे भरावे लागले आता ती तुम्हाला? त्या संदर्भामध्ये ते काम खूप वर्ष चाललेलं होतं, परंतु ते आपण मार्गी लावलेलं आहे। अशा पद्धतीनं आपला दूध संघ पण टिकला पाहिजे। ह्या शेवटी शेतकऱ्याच्या मालकीच्या संस्था आहेत। आम्ही आज असू उद्या नसू, आमची पण काही मक्तेदारी नाहीये, पण जोपर्यंत आम्ही धडधाकट आहोत तोपर्यंत राज्याचं भलं करत असताना तुमचा माझा पुणे जिल्हा विकासाच्या बाबतीमध्ये कुठं मागं राहू नये म्हणून माझं, दत्ता मामाचं, आमच्या चंद्रकांत दादांचं, माधुरीताईंचं सगळ्यांचा प्रयत्न राहणार। आपली दोन्ही शहरं मागं राहू नयेत। नागरीकरण किती मोठ्या प्रमाणावर चाललंय बघा, त्यामध्ये पुढं मतदारांची संख्या वाढते तशी मतदार संघ पण बदलले जाणार आहेत। पुढच्या 2029 ला आमच्या बरोबर 96 महिला अधिकच्या तिथं निवडून जाणार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत। केंद्रात देखील 1/3 महिला, 543च्या 1/3 तिथं खासदार म्हणून 543 सोडून निवडून जाणार आहे। तो कायदा पास झालाय, 2029 त्याचं साल आहे। जात निहाय जनगणना आम्ही सुरू केलेली आहे, त्याच्यातनं नक्की कुठला समाज किती आहे आणि त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्याच्या करता किती मदत केली पाहिजे हेही आता आपल्या सगळ्यांच्या समोर चित्र येणार आहे। तिथंही कुठलाही घटक मागे राहू नये अशा प्रकारची आमची भावना आहे। आज इथं येत असताना तिथं वरवडला काय, यवतला काय घडलं तुम्हाला माहिती आहे। एक डोक्यानी थोडासा चक्कर असणारा माणूस, बेवकूफ असणारा माणूस, त्यानं काहीतरी चुकीचं केलं, त्याच्यातून त्याला अटक केली। शेवटी सगळ्यांची जी श्रद्धास्थान आहे त्याचा आदर आपण केलाच पाहिजे। ती आपल्या बापदाद्याची शिकवण आहे, ते आपली परंपरा आहे, ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, भारताची संस्कृती आहे। आणि त्याच्यामुळं बाबांनो ते झाल्यानंतर 2 आमदारांनी पण तिथं येऊन भाषणं केली। खरं आम्ही लोकप्रतिनिधींनी 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो। आम्ही पण कुठल्याही परिस्थितीत बोलत असताना त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारापासून बाजूला जाता कामा नये। अण्णाभाऊ साठेंच्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, रमाई माता यांच्या विचारापासून मौलाना आझाद आम्ही दूर जाता कामा नये, राजर्षी शाहू महाराज, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि त्या पद्धतीनं जरी कुणी कुणाला भडकवण्याचा प्रयत्न करत असला तरी तुम्ही भडकून जाऊ नका। मी आता यवतला येताना तेच सांगत होतो, अफवांच्यावर विश्वास ठेवू नका। आज कुणीतरी स्टेटस ठेवलं, कुठे मध्य प्रदेशमध्ये काही घडलं का नाही अजून माहिती नाही, मी माहिती काढायला सांगितली आणि ते ठेवल्यानंतर काहींच्या भावना दुखवल्या। लगेच काहींनी तिथं गर्दी करून काही तर थोडीफार तोडफोड केली, नुकसान झालं त्याचे पंचनामे करायला सांगितले। अरे कशाला कायदा हातात घेता, कशाला संविधान? आज पण काहींनी आंदोलन केली, संविधानामध्ये काही बदल होणार। मी जीव तोडून सांगतोय, मी आज देखील माझ्या दमकरांना सांगतो, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो,
जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणी मायेचा लाल घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतरत्न यांचं संविधान काही कुणी बदलू शकत नाही. अरे बरोबर आहे, तेच सांगतो. त्यामध्ये काहींनी मोर्चे काय काढले, कुणीतरी पुस्तक लिहिलंय, काही विकृत लोकांनी पुस्तक लिहिलंय. त्या एखाद्या विकृताने पुस्तक लिहिलं त्याचं समर्थन आम्ही केलंय का? त्याच्यावर जी कारवाई करायची ती करू ना. त्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका. ज्या ज्या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अडचणीच्या येत आहेत त्या तुम्ही आमच्या लक्षात आणून द्या. आम्ही शेवटी तुमचे सेवक आहोत, तुमचे प्रतिनिधी आहोत, आम्ही विश्वस्त आहोत. जसे बँकेचे 5 वर्षाच्या करता विश्वस्त आहे तसं आम्ही 5 वर्षाकरता तुमचे विश्वस्त आहोत. तुम्ही मालक आहात, जनाधार तुमच्या हातात आहे. तो अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला दिलाय. प्लास्टिक फुलांवर देखील मध्ये तुम्ही अनेकांनी मागणी केलेली होती की बंदी आणा. शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या, त्याच्यावर पण आता बंदी आपण आणलेली आहे. त्याच्यामध्ये वापरावर पण आता फुलांवर बंदी आणली. आता आमचे दिलीप वालेकर म्हणतायत वापरावर बंदी आणा. आम्ही ते प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका सांगू दमलोय, तरी देखील त्या प्लास्टिकच्या पिशव्या आता आम्हाला त्याच्याबद्दलचा कायदाच करावा लागणार आहे. आम्ही महाबळेश्वरला, पाचगणीला, माथेरानला अशा महत्वाच्या ठिकाणी त्याला बंदी केलेलीच आहे. आज जे काही प्रदूषण होत आहे, जे काही माझ्या नदीला पाणी आल्यानंतर तिथं वेगवेगळी झाडं असतात त्याला जे काही चिकटते ते सगळं प्लास्टिक आहे. जे काही चोकअप करतायत पाईप ते प्लास्टिक आहे. आणि आज माणसाच्या शरीरामध्ये देखील प्लास्टिक, ते प्लास्टिकच्या पाण्यात बाटलीतनं पाणी प्यालं तरी ते आरोग्याला अपायकारक आहे असं सांगितलं जातंय. त्याच्यामध्ये उजनीचे माशाला देखील प्लास्टिकचा त्रास होतोय असं बोललं जातंय. त्या संदर्भामध्ये बऱ्याच काही संशोधन चाललेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला पर्यावरणाचा समतोल साधावाच लागणार आहे. आणि ह्या सगळ्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या रास्त आम्हाला मान्यच करावं लागणार आहे. परवाच्या कॅबिनेटमध्ये दत्ता मामा तुला आठवत असेल की आपण कांद्याचा विषय काढलेला होता. त्यामध्ये नाफेडनी कांदा केंद्र जास्तीची सुरू करावी. आज परदेशामध्ये कांदा पाठवत असताना पण केंद्राची मदत लागते. आता अधिवेशन चालू आहे. आम्ही ठरवलेले मुख्यमंत्री आणि बाकीच्यांनी दिल्लीमध्ये जायचं आणि संबंधित मंत्र्यांना भेटून याबद्दलची अडचण सांगून कांदा उत्पादक शेतकऱ्याला एक दिलासा देण्याचं काम करायचंय. पण माझी पण विनंती आहे, डिमांड आणि सप्लाय ह्याचा ताळमेळ कुठंतरी बसला गेला पाहिजे. काय झालं? अरे माधुरी हत्तीचं बोलतोय का? माधुरी दीक्षितच नाही ना. त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. आपण संविधान आणि कायद्याने देश चालवतो. तुला आठवत असेल माग आपल्या पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला बैलगाड्याच्या शर्यती किती आवडायच्या. मधल्या काळात त्या बंद झाल्या. पुन्हा आपण सारखं तिथं नीटपणे सुप्रीम कोर्टामध्ये चांगल्यात चांगले वकील देऊन तिथं मांडलं आणि ते पुन्हा सुरू करून आणलं. हे तुम्हाला माहिती आहे. अनेक जणांनी तर लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगायचे आम्हाला निवडून द्या, आपण गाडा सुरू करणार, बैलगाडा. असंही झालं, पण झालं सुरू. तुमच्या आपल्या शेतकऱ्यांच्या जरा आवडीचा तो विषय आहे, त्याबद्दल तुम्हाला यश मिळालं, आपल्याला सगळ्यांना यश मिळालं. आता ही हत्ती, त्याच्यामध्ये कायदा वेगळा आहे. तुम्हाला माहिती आहे मागच्या काळात मनेका गांधी याबद्दल खूप जागृत असायच्या. त्यांना कुणी सांगितलं, अहो गावामध्ये भटकी कुत्री जरी पकडायचं म्हटलं तरी देखील त्याला बंदी होती. आता त्याच्यामध्ये आपण ते पकडून त्यांना जंगलात जाऊन सोडतोय बिबट्यांच्या मदतीला. बिबट्यांची दोस्ती व्हायला तिथं पाठवतोय आपण त्यांना. तशा पद्धतीनं सुरू केलंय. शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे
तसा पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्या प्रकारे त्या हत्तीणीचं झालं आणि म्हणून ती गेली. बाबा लयच ह्याचं हत्तीणीचं लागलं. 7 रुपये लिटर मागे देण्याचं ठरवलेलं होतं. पशुसंवर्धन दुग्ध विकास पंकजाताई का कुणाकडे नक्की पंकजाताईंच्याकडे कुठल्या सहकाऱ्यांच्याकडे पशुसंवर्धन तर त्यांच्याकडे आहे, पण पशुसंवर्धन दुग्ध विकास अशी वेगवेगळी खाती केली तेही मी बघतो आणि त्याच्या संदर्भामध्ये भाव खाली आले बरोबर आहे. त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याला काय मदत करता येईल ह्याबद्दल मी मामा आम्ही सगळेच देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे साहेब आम्ही सगळेच जण त्याच्यामध्ये लक्ष घालू ह्याबद्दलची ग्वाही मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. तुम्ही देखील दूध उत्पादक असाल, दूध उत्पन्न करत असाल तर कोरं दूध घाला बाबा. अलीकडे भेसळ परवा तुम्हाला बघायला मिळाले असेल. अधिवेशन चालू असताना काही लोकप्रतिनिधींनी कशी भेसळ केली जाते आणि कसं ते दूध मार्केटला विकलं जातं हे सांगितलं. तसं करू नका. कुणाचे तरी कच्चे बच्चे तिथं दूध पितात. तुमचे पण पाहुणे रावळे मित्र परिवार कोणतरी मुंबईमध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राहतं. ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ती द्या ती द्या ती द्या त्याच्यामध्ये काय काय द्या काय करायचं ते करतो. आता आप्पा आले ते विनाट आलेले काय करायचं ते मी नंतर करतो. त्या संदर्भामध्ये तुम्ही सगळ्यांनी एका जीवानी राहावा. तुम्ही दिवसा जे काम कराल तेच रात्री करा. म्हणजे पक्षाचं नाहीतर काय काही दिवसा आम्ही भेटलो दादा लय पॅक दादा गाव पॅक आणि पेटी उघडल्यावर काय रे नसतं तिथं. त्याला कोण मानतच नाही ती म्हणतो पॅक दादा. असं काही करू नका. पहिल्यांदा माणसात शिरा. त्या गावचा त्या वाडीचा त्या वस्तीचा तांड्याचा पांड्याचा विश्वास संपादन करा तर तुम्हाला तालुका मानेल, तर तुम्हाला पहिलं गाव मानेल, तर तुला नंतर तालुका मानेल, नंतर माझा जिल्हा मानेल आणि नंतर तुम्हाला राज्यामध्ये संधी मिळू शकते. हे मात्र बाबांनो आपण विसरता कामा नये. ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. आप्पा तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी इथं व्यक्त केलेल्या होत्या त्यामध्ये आमचं नेहमीच लक्ष असतं. तिथं तुम्ही एक सहकारी म्हणून जरी दुसऱ्या पक्षामध्ये होता तरी तुम्ही माझ्याकडे कामं आल्यानंतर जेवढं शक्य असेल तेवढं मी कामं करायचो. हा माझा स्वभाव आहे. कारण मी शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपमुख्यमंत्री नाही, मी राज्याच्या जनतेचा उपमुख्यमंत्री आहे. आज इथं बसलेले दत्तमाव भरणे हे राज्यातल्या शेतकऱ्यांचे कृषी मंत्री आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न हे रोज नवीन नवीन अभ्यास करायला मिळतो. ते निश्चितपणे ते वेळ देतील याबद्दल मला खात्री आहे. आणि ती बाबा सकाळी लय चालतो. किती किलोमीटर चालतो रे? 5 नाही रे, तू लय मागे 7 किलोमीटर चालतो. तू 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 किती चालतो रे? त्याच्या अभिनंदन तुझं. त्याच्यामध्ये एवढं चालतात तेवढं आता वेगवेगळ्या बांधावर गरा 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 कुठं काय कुठं चांगलंय कुठं कमी आहे कुठं दुरुस्त केलं पाहिजे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पुढच्या काळात देखील मी तुम्हाला सांगतो सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊनच विकासाच्या वाटेवर चालत राहण्याचं काम कालही आम्ही करत होतो, आजही करतोय, उद्याही करत राहणार. राज्यात कुणावर अन्याय होणार नाही. मग त्याच्यामध्ये आमचा मागासवर्गीय समाज असेल, आदिवासी समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, भटका समाज असेल, अशा कुठल्याही घटकावर त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख इसाई असं कुणावरच त्या ठिकाणी अन्याय होणार नाही. धर्माच्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं संरक्षण करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही काम करत राहणार आहोत. महिलांना देखील समाजामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता कशी मिळेल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपलं महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झालेल्या सर्व मान्यवरांचं सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मी पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मी त्यांना सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे असं जाहीर करतो.
आणि जुना नवा वाद न आणता कुठल्याही बद्दल एकमेकाच्या बद्दल शंका कुशंका न करता हलक्या कान्याचं न राहता आपण सगळेजण मिळून इथून पुढं कायम कष्टकरी शेतकरी महिला वंचित दुर्बल घटकांसह सर्वसामान्यांना कसा आपल्याला न्याय देता येईल ह्याच बद्दलचा प्रयत्न आपण सगळेजण करत राहू अशा प्रकारचे शब्द मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो आणि आपण अधिक चांगल्या प्रकारे सगळे मिळून आपल्या दौंड तालुक्याचा कायापालट आणि पुणे जिल्ह्याचा विकास करण्याचा शपथ घेऊन या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.